मानव जातीला असलेला कलंक म्हणजे औरंगजेब. औरंगजेबाने 1659ला गादीवर येण्या अगोदर स्वतःचा जन्मदाता बाप शहाजहान याला आग्र्याच्या किल्ल्यात कैद करून ठेवले होते. आपला बाप बंड करून उठेल म्हणून तो जास्त धास्तावलेला होता. आग्र्याच्या कैदेत एकूण 9 वर्ष शहाजहानने काढली. तो आता म्हातारा झाला होता. शहाजहान सांधेदुखीच्या आजाराने त्रस्त झाला होता. त्याला नीट उठता बसता चालता येत नव्हते. त्याने एकूण 4 पत्रे औरंगजेबाला पाठवली आणि शहाजहानने पत्रामध्ये हकीम वैद्य उपचारासाठी पाठवून देण्याची विनंती केली होती. औरंगजेबाने त्या पत्रांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या, हकीमांची व्यवस्था केली, आपल्या बापाला विष देण्याविषयी सांगितले. परंतु हकीमांनी शहाजहानला विष दिले नाही. पुन्हा औरंगजेबाने हकीमला ॲसिड घेऊन आग्र्याला पाठवले आणि हकीमला सांगितले की शहाजहानच्या अंगाला ॲसिड चोळा. त्याप्रमाणे हकीमाने शहाजहानच्या अंगाला ॲसिड चोळले. त्यातच अंगावर फोड येऊन शहाजहानचा दिनांक 22 जानेवारी 1666ला शहाजहानचा वयाच्या 76व्या वर्षी आग्र्याच्या किल्ल्यात मृत्यू झाला. अशा प्रकारे औरंगजेबाने आपल्या बापाच्या अंगाला हकीमाकरवी ॲसिड चोळून त्याचा खून केला. बाप मेल्याची खबर औरंगजेबाला मिळाल्यावर तो तातडीने दिल्लीवरून आग्र्याला आला नाही. तो दिनांक 15 फेब्रुवारी 1666ला आग्र्याला आला. अशा प्रकारे औरंगजेबाने आपल्या जन्मदात्या बापाची हत्या केली असे जाणकार इतिहासकार यांचे म्हणणे आहे.